मित्रांनो, कल्पना करा, आजपासून तब्बल 2500 वर्षांपूर्वी भारतभूमीवर पहिले मोठे आक्रमण झाले. हा आक्रमक होता ग्रीसचा राजा अलेक्झांडर द ग्रेट. त्याच्या सैन्याने भारताच्या पश्चिमेकडील भूमीवर पाऊल ठेवले. ही होती त्या दीर्घ परकीय आक्रमणांच्या मालिकेची सुरुवात. सन 712 मध्ये अरब सेनानी मोहम्मद बिन कासिमने हिंदुस्थानवर आक्रमण केले. पृथ्वीराज चौहान, दिल्लीच्या सिंहासनावरील शेवटचा हिंदू राजा. पण सन 1192 मध्ये तराईंच्या लढाईत मोहम्मद घोरीने त्याचा पराभव केला. याच क्षणापासून दिल्लीवर परकीयांचा पाय रोवला गेला. दरम्यान महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचे सामर्थ्यवान राज्य होते. पण सन 1294 मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर चढाई करून राज्य उद्ध्वस्त केले. इतिहासकार लिहितात की यादवांचा हा पराभव म्हणजे दक्षिणेतील हिंदू साम्राज्यावर पहिला मोठा घाव होता. यानंतरही परकीयांच्या तावडीतून कोणीच सुटले नाही. तालिकोटच्या लढाईत विजयनगरचे वैभवशाली साम्राज्य कोसळले आणि मग बाबर पानिपतच्या रणांगणात उतरला. त्याने दिल्ली जिंकून मुघल वंशाची सुरुवात केली. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे एका मागोमाग एक मुघल बादशाह दिल्लीच्या गादीवर बसले. भारतावर संकटे आली, पण काही वीरांनी शौर्याने लढा दिला. पण मित्रांनो, भारत म्हणजे फक्त राजसत्तेचा इतिहास नाही. ही भूमी आहे संस्कृतीची, शौर्याची आणि आत्म्याची. आणि याच दख्खनाने जन्म दिला एका महानायकाला, जो परकीयांच्या या आधिपत्याला आव्हान देणार होता. तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.